गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण TYBA इकॉनॉमिक जनरल TYBA इकॉनॉमिक्स जनरल म्हणजे जो G3 आहे, तिसरा टॉपिक आहे आपला आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे. त्यातला एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा स्फोट किंवा त्याला प्रस्फोट असं सुद्धा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर त्या देशामध्ये आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा अडथळा दिसून येतो. तो महत्त्वाचा अडथळा म्हणजे काय? लोकसंख्येचा स्फोट होय. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा स्फोट कशाला म्हणायचं, याची व्याख्या काय सांगता येईल? तर बघा, लोकसंख्येचा स्फोट म्हणजे काय, याची व्याख्या काय सांगता येईल? लोकसंख्येच्या अचानक प्रचंड वाढीला, लोकसंख्येच्या अचानक प्रचंड वाढीला लोकसंख्येचा प्रस्फोट किंवा स्फोट असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्यार्थी मित्रांनो मी ही व्याख्या परत सांगतोय. लोकसंख्येच्या अचानक प्रचंड वाढीला लोकसंख्येचा स्फोट असं म्हणतात. जर आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर त्या देशामध्ये काय, लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्यामुळे काय झालेलं आहे, त्या देशामध्ये लोकसंख्येचा स्फोट निर्माण झालेला असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जर इथं लोकसंख्येचा स्फोट कसं झालेलं आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर मी इथे एक आकडेवारी घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या आकडेवारीवरून देशामध्ये जगामध्ये लोकसंख्येचा विस्फोट कसा झालेला आहे, अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा विस्फोट कसा होत आहे हे आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो की इथं मी जी आकडेवारी घेतलेली आहे, 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी इतकी होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. 1850 मध्ये जगाची लोकसंख्या 117 कोटी झाली. म्हणजे 200 वर्षात बघा, 1650 ते 1850 या 200 वर्षात केवळ 67 कोटींनी लोकसंख्या वाढली. किती? 200 वर्षात केवळ 67 कोटींनी लोकसंख्या वाढली. आणि नंतरचा जर आपण कालखंड लक्षात घेतला, 1850 ते 1950 म्हणजे हा 100 वर्षाचा जर कालखंड लक्षात घेतला तर या 100 वर्षात मित्रांनो लोकसंख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. म्हणजे या 100 वर्षामध्ये 133 कोटी लोकसंख्या वाढली. म्हणजे हे जे वर्ष आहे ते वर्षाचा कालखंड कमी होत गेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, नंतर जर आपण बघितलं 1950 ते 1987 या 37 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे 1950 मध्ये जगाची लोकसंख्या 250 कोटी होती, ती 1987 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 500 कोटी झाली. आता मी इथं मुद्दाम 1987 आकडेवारी घेतलेले, कारण विद्यार्थी मित्रांनो 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. म्हणून तेव्हापासून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे बघा, जागतिक लोकसंख्या दिन कशासाठी साजरा केला जातो, तर 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 250 कोटीवरून, म्हणजे 1950 मध्ये किती होती, 250 कोटी होती, ती 1987 मध्ये काय झाली, 500 कोटी झाली. आणि तेव्हापासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आणि म्हणजे हा जरी कालखंड लक्षात घेतला, पूर्वी 100 वर्षामध्ये फक्त 67 कोटी वाढलेली, 200 वर्षामध्ये 67 कोटी वाढलेली होती. नंतर 100 वर्षामध्ये 133 कोटी वाढली. आणि नंतरचं जर आपण बघितलं कालखंड, हा कालखंड अतिशय कमी होत गेला. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 37 वर्षामध्ये 250 कोटी लोकसंख्या वाढली. आणि नंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर 1987 ते 2020 म्हणजे या 33 वर्षाच्या कालावधीमध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटीवरून 780 कोटी झाली. म्हणजे आज जगाची लोकसंख्या जवळपास 780 कोटी लोकसंख्या. म्हणजे 1987 2020 हा कालखंड जर लक्षात घेतला तर 33 वर्षात 280 कोटी लोकसंख्या वाढली. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आज जगाची लोकसंख्या 280 कोटी लोकसंख्या. म्हणजे ही जर आकडेवारी जर लक्षात घेतली विद्यार्थी मित्रांनो, या लोकसंख्येवरूनच आपल्याला लोकसंख्येच्या आकडेवरूनच लक्षात येतं की जगामध्ये लोकसंख्येचा स्फोट झालेले. विशेष म्हणजे जे अल्पविकसित विकसनशील देश आहेत, या देशामध्ये
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 84% लोकसंख्या या अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये राहते. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 16% लोकसंख्या ही विकसित देशात राहते. जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, या 780 पैकी फक्त 150 कोटी लोकसंख्या, फक्त 150 कोटी लोकसंख्या ही विकसित देशामध्ये राहते. बाकीची 730 कोटी लोकसंख्या ही अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये राहते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या सगळ्या आकडेवारून आपल्याला काय लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, की या अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा प्रचंड प्रस्फोट झालेला. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे या जगाची पोषण क्षमता जी आहे, या जगाची जी पोषण क्षमता आहे ती फक्त 200 कोटी आहे. परंतु आज जगाची लोकसंख्या किती आहे? 780 कोटी इतकी आहे. म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 580 कोटी लोकसंख्या ही अतिरिक्त निर्माण झालेली आहे. म्हणजे ही जी लोकसंख्या अतिरिक्त निर्माण झाली त्यातून काय झाला? लोकसंख्येचा स्फोट झाला असं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण काय म्हटलेलं आहे? लोकसंख्येच्या अचानक प्रचंड वाढीला लोकसंख्येचा स्फोट असं म्हणतात. जर आपण भारताचा जरी विचार केला विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या वाटेला फक्त 2.4% इतकी जमीन आलेली आहे. भारताच्या वाटेला 2.4% जमीन इतकी भारताच्या वाटेला आलेली आहे. आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या ही भारतामध्ये राहते. 17.5% लोकसंख्या, आणि हा भूभाग आहे. म्हणजे जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या वाटेला फक्त 2.4% जमीन आली, पण जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारतामध्ये 17.5% लोकसंख्या आहे. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आकडेवारीमध्ये जर सांगायचं झाल्यास, भारतामध्ये 1901 मध्ये जी लोकसंख्या होती ती फक्त 21 कोटी होती. 1950-51 मध्ये भारताची लोकसंख्या 36 कोटी झाली. 2001च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 102 कोटी झाली. 2011च्या जनगणनेचा जर आपण विचार केला तर तिथं भारताची लोकसंख्या 121 कोटी झाली. आणि आज 2020 मध्ये जर भारताच्या लोकसंख्येची आकडेवारी जर लक्षात घेतली तर जवळपास भारताची आज लोकसंख्या 138 कोटी लोकसंख्या. म्हणजे ही सगळी जर आकडेवारी जर लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसून येतं, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सुद्धा काय झाले? लोकसंख्येचा प्रचंड स्फोट झालेले. आता या प्रचंड लोकसंख्येच्या प्रचंड स्फोटामुळे काय झालेले, की जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, त्यांच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे झालेले आहेत. म्हणजे त्या देशांना म्हणावं तितका त्या देशाचा विकास करता येईन झालेले. म्हणजे या वाढत्या लोकसंख्येवर त्यांचा सगळ्यात जास्त निधी खर्च होत आहे. म्हणजे जेणेकरून हे आर्थिक विकासामध्ये ही लोकसंख्या काय झालेली आहे? अडथळा ठरलेले. जर आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की या देशामध्ये लोकसंख्या का वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो जो जन्मदर आहे तो वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर दिसून येतो. कारण जर आपण बघितलं तर आधुनिक काळात काय झालेले आहेत? अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध निर्माण झालेल्या आहेत. आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक रोगराई, देवी, मलेरिया, कॉलरा, पटकी यासारख्या रोगावर औषधे, इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी काय जन्मदर जास्त होता आणि मृत्यूदर सुद्धा जास्त होता, बरोबर आहे. पण आता काय झालेलं आहे? या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, अनेक प्रकारच्या रोगराईवर औषध उपलब्ध निर्माण झाल्यामुळे काय झालेलं आहे? मृत्यूदर हा वेगाने घटला. म्हणजे मृत्यूदर ज्या वेगाने घटला त्या वेगाने जन्मदर घटू शकला नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे काय झाला? लोकसंख्येचा स्फोट झालेला आहे. नंतर आपल्याला अजून एक असे काही कारणं सांगता येईल की या अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये विवाह करण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे एखाद्या मुलामुलीचं लग्नाचं वय जर आलं तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक स्त्री आणि पुरुष हा लग्न करतो. लग्न झाल्यानंतर अपत्यांना जन्म देणे ही एक आपली जबाबदारी असं समजलं जातं. म्हणजे ही विवाहाच्या प्रवृत्तीमुळे सुद्धा काय झालेले लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे एक कारण सांगता येईल की धार्मिक कारणं आहेत. त्याचबरोबर हवामान हे अल्पविकसित विकसनशील देशामध्ये हवामान हे उष्णकटिबंधीचं आहे. जेव्हा हवामान उष्णकटिबंधाचं असतं विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळी मुलं मुली लवकर लग्नात येतात आणि त्यांचं लवकर लग्न केलं जातं. आणि समजा म्हणजे ज्या भारतासारख्या देशामध्ये जर समजा मुलं मुली जर लवकर वयात आली, विशेष म्हणजे मुली जर लवकर वयात आले तर त्यांचं लवकर लग्न केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एका आकडेवारीनुसार असं सांगितलं जातं की जेव्हा एखाद्या मुलीचं 13 वर्ष ते 18 वर्ष या दरम्यान लग्न केलं जातं तेव्हा ती मुलगी जवळपास 5 ते 6 बालकांना जन्म देऊ शकते. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न 18 ते 30 वर्षादरम्यान लग्न होतं तेव्हा ती मुलगी जवळपास
4 ते 5 बालकांना जन्म देते आणि जर आपण बघितलं की ज्या मुली 30 वर्षानंतर लग्न करतात ते जवळपास 2 ते 3 अपत्यांना जन्म देतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही बघा की लवकर लग्न झाल्यानंतर काय होतं, जास्त अपत्यांना ते जन्म देतात. आणि त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, मुलगा हाच वंशाचा आधार मानलेला आहे. आपण मुलीला स्थान दिलेलं नाही, मुलगी ही परख्याचं धन मानलेलं आहे. आणि त्यामुळे काय, मुलगा हाच काय करू शकतो, आपलं सांभाळ करू शकतो, तो म्हातारपणाची काठी आहे असं आपल्या मनावर बिंबवले गेलेले. म्हणजे ह्या रूढी परंपरा मुळे काय झालेले, किती मुली झाल्या तरी आपण मुलाची वाट बघण्यासाठी थांबतो. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत आपण मुलींना जन्म देतो. मग यातून सुद्धा काय झालेले, लोकसंख्या प्रचंड वाढून लोकसंख्येचा स्फोट झाल्याचा आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या सगळ्या कारणामुळे काय झालेले, लोकसंख्येचा स्फोट झालेला आहे. मग या लोकसंख्येच्या स्फोटामुळे काय झालेले विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रकारचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपल्याला झाल्याचं दिसून येतात. मग या लोकसंख्येच्या स्फोटाचे कोणते परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येणार आहेत. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या स्फोटाचं जे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झालेले आहेत त्यातला महत्त्वाचा प्रतिकूल परिणाम आपल्याला सांगता येईल की अनुत्पादक लोकसंख्येत वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण जर लोकसंख्येचा अभ्यास केला की जी लोकसंख्या ती लोकसंख्येची वयोगटानुसार काय केलं ते विभागणी केली जाते. म्हणजे 0 ते 14. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी करत असताना 0 ते 14, 15 ते 60 आणि 60च्या पुढचे अशा प्रकारे वयोरचना आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे वयोरचनेनुसार काय केलं जातं, लोकसंख्येची विभागणी केली जाते. आता 0 ते 14 आणि 60चे पुढे ही जी लोकसंख्या ती अनुत्पादक लोकसंख्या समजली जाते आणि 15 ते 60 या वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती उत्पादक लोकसंख्या समजली जाते. पण विद्यार्थी मित्रांनो, उत्पादक लोकसंख्या आणि अनुत्पादक लोकसंख्या यांची जर तुलना केली तर इथं अनुत्पादक लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि 15 ते 60 मधले सगळेच लोक उत्पादक आहेत हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे 15 ते 60 वयोगटातील ही जी लोकसंख्या ती अतिशय महत्त्वाची असते, देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते. परंतु या 15 ते 60 वयोगटावर अनुत्पादक लोकसंख्येचा काय झाला, अतिरिक्त भार निर्माण झाला. या अनुत्पादक लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आर्थिक विकासावर या अनुत्पादक लोकसंख्येचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे असं आपल्याला हा पहिला परिणाम सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर दुसरा परिणाम सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की वाढता जननदर आणि घटता मृत्यूदर याच्यामुळे काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबाची संख्या वाढली. कुटुंबाची संख्या वाढल्यामुळे काय झालं, उपभोगात वाढ झालं. म्हणजे जेवढा पैसा भेटतो, जेवढं उत्पन्न भेटतं ते सगळं उपभोगावर खर्च केलं गेलं विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळा पैसा हा उत्पन्न हे उपभोगावर खर्च केल्यामुळे बचतीसाठी उत्पन्न शिल्लकच राहिलं नाही. मग त्याचा परिणाम म्हणून काय झालं विद्यार्थी मित्रांनो की बचतीमध्ये घट झाला. मग त्याचा सुद्धा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लोकसंख्या स्फोटाचा पुढचा महत्त्वाचा परिणाम आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, राहणीमानाचा दर्जा खालावतो. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाढता जननदर आणि घटता मृत्यूदर याच्यामुळे काय झाली, लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. म्हणजे लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात उत्पन्न वाढलं नाही. आणि उत्पन्न न वाढल्यामुळे काय झालं, लोकांचा राहणीमानाचा दर्जा खालावला गेला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या प्रमाणात आपलं राहणीमान वाढायला पाहिजे त्या प्रमाणात राहणीमान वाढलं नाही. आणि त्यामुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो की जे अल्पविकसित विकसनशील देश आहेत त्या देशातील लोकांचा राहणीमानची पातळी खालावल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा महत्त्वाचा परिणाम आपल्याला सांगता येईल की लोकसंख्येच्या स्फोटामुळं देशातील लोकांच्या कार्यक्षमतेत घट झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या स्फोटामुळे काय झालं, देशातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या कार्यक्षमतेत घट झाली. आता घट कशी झाली बघा, हे वाढत्या लोकसंख्येमुळं सगळ्या लोकांना सकस आहार, योग्य शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. कारण एखाद्या व्यक्तीची इफिशियन्सी कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर त्याला सकस आहार मिळणं आवश्यक आहे, योग्य शिक्षण मिळणं आवश्यक आहे.
बरोबर आहे. आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळणं आवश्यक आहे, परंतु या ठिकाणी काय झालं, त्यांना सकस आहार म्हणा, योग्य शिक्षण म्हणा, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. मग या सोयीसुविधा उपलब्ध न झाल्यामुळे काय झालं, त्याची कार्यक्षमता घटली आणि कार्यक्षमता घटल्यामुळे काय झालं, उत्पादनात सुद्धा घट झालं. हा सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर इथं 5वा परिणाम सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की लोकसंख्येच्या स्फोटामुळं निर्माण झालेला सगळ्यात प्रतिकूल परिणाम म्हणजे काय, बेकारी. लोकसंख्या ज्या वेगात वाढत आहे त्या वेगात रोजगारात वाढ होऊ शकली नाही. रोजगारात वाढ न होऊ शकल्यामुळे बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता बेकारी म्हणजे काय, ज्याची प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे, ज्याची प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आणि शक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जर काम मिळत नसेल तर त्याला काय म्हणायचं, बेकारी असं म्हणायचं. जर आपण विचार केला तर वाढत्या लोकसंख्येमुळे काय झालेले, ग्रामीण बेकारी, शहरी बेकारी अशा दोन्ही बेकारीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. कारण लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने देशातील जे नवनवीन उद्योग आहेत ते नवनवीन उद्योग स्थापन होऊ शकले नाहीत, किंवा त्याला सरकारचं जे धोरण आहे ते धोरण सुद्धा प्रतिकूल असल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या वेगाने रोजगारात वाढ होऊ शकली नाही आणि रोजगारात वाढ न होऊ शकल्यामुळे बेकारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे मित्रांनो. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर लोकसंख्येच्या स्फोटाचा पुढचा परिणाम सांगता येईल, शून्य सीमांत उत्पादकता. शून्य सीमांत उत्पादकता हा सुद्धा लोकसंख्या स्फोटाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून सांगता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून राहतात. मग या शेतीवर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अतिरिक्त ताण निर्माण होतो. अतिरिक्त ताण निर्माण होऊन त्या शेतीमध्ये काय होते, छुपी बेकारी निर्माण होते, प्रचंड बेकारी किंवा छुपी बेकारी निर्माण होते. आणि ही छुपी बेकारीमुळे काय होतं, काही श्रमिकाची सीमांत उत्पादकता शून्य राहते. म्हणजे वर जर पाहिलं तर हे सगळे श्रमिक, सगळे कामगार त्या शेतीमध्ये काम करत असल्याचं दिसून येतात. त्यांना कामावर काढून टाकलं तरी त्या उत्पादनात काहीच पडत नाही. म्हणजे त्या श्रमिकाची, त्या कामगाराची जी सीमांत उत्पादकता असते ती शून्य असते. म्हणून शून्य सीमांत उत्पादकता हे सुद्धा लोकसंख्येच्या स्फोटाचं एक महत्त्वाचं परिणाम म्हणून सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपल्याला एक महत्त्वाचा परिणाम सांगता येईल, की लोकसंख्येच्या स्फोटामुळे देशामध्ये भांडवलाची टंचाई निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये शेतीचा विकास करायचा असो, उद्योगाचा विकास करायचा असो, व्यापार, वाहतूक, दळणवळण असा कुठलाही क्षेत्रात जरी विकास करायचा म्हटलं तर त्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते. पण जर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्पविकसित देश, विकसनशील देश या देशाचा अभ्यास केला तर त्या देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची टंचाई दिसून येते. कारण का, तर त्या ठिकाणी वाढती बेकारी, प्रचंड दारिद्र्य, आर्थिक विषमता, शून्य सीमांत उत्पादकता या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, लोकांची बचत खूपच कमी राहते आणि जी काही बचत ते करतात ती सगळीच बचत उत्पादन कार्यात गुंतवली जात नाही. मग या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं, भांडवलाची टंचाई निर्माण होते. भांडवलाची जेव्हा टंचाई निर्माण होते तेव्हा त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं कारण सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं 8वा घटक सांगता येईल, गुंतवणुकीत घट होते. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ घडून येते तेव्हा वाढत्या लोकसंख्येला विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सोयी सुविधा पुरवाव्या लागतात विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळी विकासासाठी जो निधी तरतूद केलेला आहे हा निधी विकासासाठी न वापरता लोकसंख्येच्या वाढत्या गरजेकडे, त्यांना सोयी सुविधा देण्याकडे तो पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे विकासासाठी जो निधी राखून ठेवलेला होता विद्यार्थी मित्रांनो, तो निधी या वाढत्या लोकसंख्येवर खर्च करावा लागतो. मग वाढत्या लोकसंख्येवर हा विकासाचा निधी खर्च झाल्यामुळे देशाचा म्हणावा तितका विकास होत नाही. म्हणजे जे काही उद्दिष्ट ठरलेले, देशाचे जे काही उद्दिष्ट ठरले ते उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय सांगता येईल की वाढत्या लोकसंख्येमुळं विद्यार्थी मित्रांनो या लोकसंख्येमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे काय होतं, गुंतवणुकीमध्ये घट होते आणि जेव्हा गुंतवणुकीत घट होते तेव्हा उत्पादनात घट होते विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा उत्पादनात घट होते तेव्हा रोजगारात घट होतो. जेव्हा रोजगारात घट होतं परत नंतर काय होतं, उत्पन्नात घट होतं. म्हणजे एक प्रकार हे एक चक्र तयार होतं.
मग चक्र तयार होऊन तो देश काय होतो, अल्पविकसित आणि विकसनशील अवस्थेतच राहतो. तो विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू शकत नाही. कारण कुठल्याही देशाचा जर विकास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं आवश्यक आहे. परंतु या अल्पविकसित विकसनशील देशाकडे मुळातच भांडवलाची टंचाई असल्यामुळे, तिथं प्रचंड दारिद्र्य असल्यामुळे, आर्थिक विषमता असल्यामुळे, शून्य सीमांत उत्पादन असल्यामुळे, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बचत कमी होऊन गुंतवणुकीत घट होते. म्हणून याचा सुद्धा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि याच्यानंतर शेवटचा एक घटक आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, इतर परिणाम. लोकसंख्येच्या स्फोटामुळं इतर काही परिणाम होतात विद्यार्थी मित्रांनो. इतर जे परिणाम आहेत ते सांगता येईल आपल्याला की वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढते, गलिच्छ वस्तींची संख्या वाढते. जेव्हा गलिच्छ वस्तींची संख्या वाढते, झोपडपट्ट्यांची संख्या वाढते, त्यातून अनेक प्रकारचे वाईट परिणाम घडून येतात विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा झोपडपट्ट्यांची संख्या वाढते, गलिच्छ वस्तींची संख्या वाढते, तेव्हा त्यातून काय होतं, रोगराई निर्माण होते. कारण जेव्हा लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असते तेव्हा त्यांना ज्या काही सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक असतं ते सोयी सुविधा उपलब्ध करून देणं शक्य होत नाही. म्हणजे वीज असो, घर असो, पाणी असो, आरोग्यविषयक सोयी सुविधा असो, शिक्षण असो, या सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येत नाहीत. म्हणजे या सगळ्या गोष्टीवर, म्हणजे घर म्हणा, पाणी म्हणा, आरोग्यविषयक सोयी सुविधा म्हणा, शिक्षण म्हणा, या सगळ्या, वीज म्हणा, या सगळ्या गोष्टीवर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर ताण पडतो विद्यार्थी मित्रांनो. मग ताण पडल्यामुळे काय होतं, त्याच्यावर अतिरिक्त ताण पडून या सोयी सुविधा सुरळीत सुद्धा चालवता येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की या गलिच्छ वस्तीमध्ये वाढ होत असते, नंतर झोपडपट्ट्यांची संख्या वाढते, आणि ज्या जमिनीमध्ये आपण अन्नधान्याचं उत्पादन घेत असतो, त्या जमिनी सुद्धा म्हणजे घर बांधण्यासाठी, मोठमोठी इमारती बांधण्यासाठी त्याचा अवलंब केला जातो. मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा घटतं, आणि अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अन्नधान्याच्या किमती सुद्धा वाढतात. म्हणजे तिथं काय होते, महागाई, भाववाढ यासारखी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येचा स्फोट म्हणजे काय, त्या लोकसंख्या स्फोटाचे आर्थिक विकासावर कुठले परिणाम होतात हे आपल्याला वेगवेगळे घटक आपल्याला इथं नमूद करता येईल. ठीक आहे, इथं मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो.